जमलेल्या सगळ्या दादा प्रेमींचे आपण विचार ऐकलेले आहेत. खरं तर एक पत्रकार म्हणून मी इथं उभा आहे. दर आठवड्याला दादांची आमच्या अनेक पत्रकारांची पत्रकार परिषदेच्या निमित्तानं भेट व्हायची. दादा दिलखुलासपणे बोलायचे, कधी कधी आमच्या पत्रकारांवर चिडायचे पण दादांचं चिडणं कधी कोणी मनाला लावून घेतलं नाही, कारण की ते दादा होते. खरं तर इतर कोणाचं कधी ऐकून घेतलं नसतं पत्रकारांनी, पण दादांचं मात्र खरंच ऐकून घ्यायचे. हे खरं एक प्रेम होतं दादांबद्दलचं. राज्य सरकारने नुकतीच आमच्या पुणे पत्रकार प्रतिष्ठानला आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाला एक जागा दिली. त्याचे धन्यवाद देण्यासाठी आम्ही दादांना नागपूर अधिवेशनामध्ये भेटायला गेलो होतो. तेव्हा दादांना ती जागा कुठली व्यवस्थित माहिती होतं आणि त्यांनी आम्हाला अतिशय व्यवस्थित सांगितलं त्यांच्या त्या स्टाईलमध्ये की तुम्ही ही जागा व्यवस्थित डेव्हलप करा, 1 इंच जागा कुठं वाया घालू नका, तुमच्याकडे अनेक लोक येतील, सावध राहा, व्यवस्थित डेव्हलप करा जागा, पत्रकारांच्या हितासाठी ती जागा वापर झाली पाहिजे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. दादा म्हणजे एक पुणे शहराला पडलेलं एक स्वप्न होतं सुंदर. दादांच्या आपण तुम्ही महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच भाषण ऐकली असतील. सर्वसामान्य लोकांना सुखकर जीवन जगता आलं पाहिजे, त्यांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, ह्याच्यावर दादांचा खूप जोर होता. या निमित्ताने मी सगळ्या पुण्यातल्या अधिकाऱ्यांना, राजकीय लोकांना एक आवाहन करणार आहे. दादांची बारामती आपण बघितली असेल, दादांनी खूप सुंदर घडवली ती बारामती. असं पुन्हा आपण घडवलं पाहिजे. माझं असं एक मत आहे, आपण पुढे गेलं पाहिजे. दादाच्या स्मृती जपण्यासाठीच म्हणून मी विषय मांडतोय. पुण्यामध्ये 41 प्रभाग आहेत. या 41 प्रभागातले कुठलेही तुम्ही प्रमुख रस्ते निवडावेत आणि ते रस्ते अतिक्रमण मुक्त असावेत, त्याचे फुटपाथ चांगले असावेत, तो रस्ता अतिशय छान असावा, सुंदर असावा, स्वच्छ असावा. दादांच्या अपेक्षा ह्याच होत्या भाषणांमधनं. जर आपण 41 प्रभागांमधनं 41 रस्ते निवडले, त्याच्यावर आपण पुढच्या काळात काम केलं तर रस्त्याने फिरताना आपल्याला सतत दादांचा सुगंध दरवळेल. ह्या शहरामध्ये आपल्याला एक आनंद वाटेल की हा, हे जे आपण काम केलेलं आहे हे आपण दादांसाठी केलेलं काम आहे आणि त्यातनं सर्वसामान्य पुणेकरांना, नेत्यांना, सर्वांनाच एक खूप छान आनंद मिळेल आणि एक सुंदर असं पुणे आपल्याला बघायला मिळेल. कारण की दादांना टापटिपणा खूप आवडायचा आणि ते त्यांचं घडवण्यासाठीचे सतत प्रयत्न होते. खरं तर माझी आणि दादाची काही फार वैयक्तिक ओळख असायचं काही कारण नाही, कारण की मी एक खूप म्हणजे उशिरा तसा पत्रकारितेत आलेला. दादांचं कार्य खूप मोठं आहे, त्याच्यामुळे वैयक्तिक माझी काही ओळख नाही, पण दादा काय आहेत हे मात्र मी समजलेलं होतं. त्याच्यामुळे मी सर्वांना एक विनंती करतोय, दादाचं स्मारक आहे ना, असं रस्ते रस्ते आपल्याला दिसलं पाहिजे. दादाचा आनंद आपल्याला त्यातनं, विचारांचा आनंद त्यातनं आपल्याला अनुभवता आला पाहिजे. एवढीच मी सर्वांना एक विनंती करतो आणि याबाबतची रूपरेषेचा विचार शहरातल्या सर्व पक्षीय कारभाऱ्यांनी करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि पुणे श्रमिक पत्रकार प्रतिष्ठान आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीनं, सर्व पत्रकारांच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.